नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9 महिन्याच्या चालू घडामोडीवर या ठिकाणी प्रश्न उत्तरे पाहत आहोत. वन लाइनर पद्धतीने आपण ही प्रश्न उत्तरे पाहत आहोत. यापूर्वी आपण या व्हिडिओचा पहिला पार्ट आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जानेवारी ते सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 पर्यंतच्या संपूर्ण चालू घडामोडी आपण पाहत आहोत. या ठिकाणी पहिला पार्ट आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर तोही व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण जवळपास कव्हर केलेल्या आहेत. आजचा आपला दुसरा पार्ट आहे. आपण जवळपास 1100 चालू घडामोडी बघत आहोत. त्यामधला पहिला पार्ट आपण या ठिकाणी अपलोड ऑलरेडी केलेला आहे चॅनलवर. तर चला मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे बघा. पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे भारत मंडपम या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. योग्य उत्तर आहे भारत मंडपम, नवी दिल्ली. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव कधी आयोजित करण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे 4 ऑगस्ट 2025 ला हा पहिला बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. परदेशात सर्वाधिक क्रिकेट कसोटी सामने जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे मोहम्मद सिराज. एकूण 12 सामने मोहम्मद सिराज असताना भारतीय टीमने या ठिकाणी जिंकलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपण सर्व व्हिडिओचे PDF अगदी मोफत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल करून देत असतो, उपलब्ध करून देत असतो. त्यासाठी कुठलेही चार्जेस आपण तुमच्याकडून घेत नाही. मित्रांनो, हे जे PDF आहे याचं प्रिंट तुम्ही काढू शकता. प्रिंट काढून तुमच्या नोट्समध्ये हे जे प्रश्न आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुम्ही ॲड करून ठेवू शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे. परदेशात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर होता, जो नुकतंच मोहम्मद सिराजने तोडला आहे? तर योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी. एकूण 11 सामने महेंद्रसिंग धोनी असताना या भारताने जिंकलेले आपल्याला पाहायला मिळतात, एकूण 11 सामने. प्रश्न पुढचा आहे. भारतीय टपाल विभागाने रजिस्टर्ड पोस्ट सेवा कधीपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे? ते योग्य उत्तर आहे 1 सप्टेंबर 2025 पासून. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. भारतात रजिस्टर्ड पोस्ट सेवा कधीपासून सुरू झाली होती? योग्य उत्तर आहे 1854 पासून भारतामध्ये रजिस्टर्ड पोस्ट सेवेची सुरुवात झाली होती. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये किंवा ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. प्रश्न पुढचा आहे आपला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात कर 25% किती टक्क्यांपर्यंत वाढवला आहे? तर 25%वरून 50% इथपर्यंत वाढवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो, नुकतंच या ठिकाणी अपडेट आलेली आहे. अमेरिकेकडून जो फार्मा सेक्टर आहे त्याच्यावर पण या ठिकाणी कर लावण्यात आलेले आहेत. 100% एवढा कर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, आयात शुल्क. ज्यामध्ये जेनेरिक औषधी जी आहेत त्यांना सूट देण्यात आलेली आहे. जे ब्रँडेड औषधी आहे त्याच्यावर 100% कर लावण्यात आलेला आहे अमेरिकेकडून. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. नुकतेच भारत भेटीला आलेले फर्डिनॅन्ड आर मार्कस हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? ते योग्य उत्तर आहे फिलिपिन्स या देशाचे ते राष्ट्रपती असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. मानवी बाह्यग्रह शोध संशोधन केंद्र कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? ते योग्य उत्तर आहे लडाख या केंद्रशासित प्रदेशात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अलीकडेच कोणत्या ठिकाणी ऑपरेशन खगल राबवण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये. तर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे. जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता AI शहर निर्देशांक 2025 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानावर आहे? ते योग्य उत्तर आहे सिंगापूर हे शहर. प्रश्न पुढचा आहे आपला. दरवर्षी भारत छोडो आंदोलन दिवस कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे 8 ऑगस्ट रोजी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. शाश्वत शेती दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे 7 ऑगस्टला. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. नुकतेच देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे नागपूर ते पुणे या 2 शहरादरम्यान आपल्याला या ठिकाणी वंदे भारत जी रेल्वे सेवा आहे ती सुरू करण्यात आलेली पाहायला मिळते.
आता हीच देशातील सर्वात लांब रेल्वे सेवा असलेलंही आपल्याला पाहायला मिळतं. IMP क्वेश्चन आहे. याला IMPमध्ये ठेवायचे तुम्हाला. परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, GMC भरतीची तयारी करत असाल, ST महामंडळची तयारी करत असाल, महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर हेच चालू घडामोडीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. जवळपास जानेवारी 2025 ते सप्टेंबर 2025 आत्तापर्यंतच्या सर्व चालू घडामोडीचे प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. पहिल्या पार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहिला पार्ट पहा, त्यानंतर हा दुसरा पार्ट पाहून घ्या. प्रश्न पुढचा आहे, नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही किती किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे? तर एकूण 881 किलोमीटर एवढं अंतर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं पुणे ते नागपूर दरम्यान. भारतातील सर्वात लांबीची या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर त्या ट्रेनचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे रुद्रास्त्र हे त्या ट्रेनचं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, भारतातील टॉप 10 सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? ते योग्य उत्तर आहे बघा मंगळुरू हे शहर भारतातील 10 देशांच्या सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, भारतीय सैनिकांसाठी महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाने श्रीनगर येथे जाऊन सिंदूर महारक्तदान हा उपक्रम राबवत रक्तदान केला आहे? ते योग्य उत्तर आहे शिवसेना या पक्षाने. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, आंतरराष्ट्रीय युवा दिन कधी साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे 12 ऑगस्टला दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न पुढचा आहे, अंडर 19 आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली आहेत? ते योग्य उत्तर आहे एकूण 14 पदके भारतीय खेळाडूंनी जिंकलेली पाहायला मिळतं अंडर 19 आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद या स्पर्धेमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, देशातील पहिली स्वदेशी मलेरिया विरोधी लस ADFALCI वॅक्स कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर योग्य उत्तर आहे ICMR या संस्थेने विकसित केले आहे. प्रश्न पुढचा आहे, 2025च्या कॅनडियन ओपनमध्ये महिला एकेरीपदचे विजेतेपदक कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे व्हिक्टोरिया बोंको यांनी जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ते योग्य उत्तर आहे प्रियंबदा जयकुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये पुरुषांच्या खुल्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकून कोणत्या भारतीय सर्फरने या ठिकाणी इतिहास रचलेला आहे? ते योग्य उत्तर आहे रमेश भुईदाळ यांनी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, राजस्थानमधील थैरथल जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे भर्तृहरी नगर असं नाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्यात पुनौरा धाम येथे देवी सीतामातेचा समर्पित मंदिर बांधले जाणार आहे? योग्य उत्तर आहे बिहार या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या ठिकाणच्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी या ठिकाणी घातलेली आहे? योग्य उत्तर आहे माथेरान येथील महाराष्ट्रामधील माथेरान हे जे काही हिल स्टेशन आहे, तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला हात रिक्षा जे आहेत त्याच्यावर बंदी घातलेली पाहायला मिळते. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या देशाने पॅलेस्टाईनमधील गाझा हे काबीज करण्याची योजना जाहीर केली आहे? तर बघा इस्रायलकडून आता ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे की इस्रायलने स्पष्टच सांगितलं आहे की गाझापट्टी जे युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराण दरम्यान, तर गाझापट्टीवरून हे जे युद्ध चालू आहे तर ती गाझापट्टी कुठेतरी ताब्यात घेण्याचं या ठिकाणी योजना जी आहे इस्रायलने जाहीर केलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी महत्त्वाचं आहे, इस्रायल आणि इराण युद्धावर बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षामध्ये विचारले जाऊ शकतात. कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये नक्कीच जे काही जगामध्ये सध्या युद्ध चालू आहे, जसं की युक्रेन असेल, रशिया असेल, या दोघांदरम्यानचं युद्ध असेल, त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये झालेलं ऑपरेशन सिंदूर असेल, त्याच्यानंतर इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये चालू असलेलं युद्ध असेल,
त्याच्यानंतर अझरबैजानचं चालू असलेलं युद्ध असेल, जो की शांतता करार या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की ट्रम्प यांनी घडवून आणलेला आहे. तर या सर्व बाबी आपल्याला बघायच्या आहेत. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ती माहिती कव्हर करणारच आहोत. जे आपण जी-एसचे या ठिकाणी प्रश्न उत्तरे कव्हर करत आहोत, त्याच्यामध्ये पण ही माहिती आपण पुढे घेणारच आहोत. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघूयात आपण. प्रश्नाकडे वळूयात आपल्या. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2025 दरम्यान 25वे शांघाय शिखर परिषद 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे? तर बघा चीन या देशामध्ये ही शिखर परिषद जी आहे आयोजित करण्यात आली होती, संपन्न झालेली आहे. भारताकडून आपण जर पाहिलं तर शांघाय शिखर परिषदेमध्ये या ठिकाणी राजनाथ सिंग हे पण उपस्थित असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे. अलीकडेच अगल विलाक्कू नावाची योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे तामिळनाडू या राज्यामध्ये अगल विलाक्कू ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, अजून एक तामिळनाडूबद्दल बरेचसा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच तामिळनाडू राज्याने जाहीर केलं आहे की भारतीय रुपयाचं जे चिन्ह आहे ते तामिळनाडू राज्य आता वापरणार नाहीये इथून पुढे. तमिळ भाषेमधील जे रुपयाचं चिन्ह आहे ते यानंतर तामिळनाडू सरकार जे आहे ते वापरात आणणार आहे. तामिळनाडू सरकारकडून हे जाहीर करण्यात आले आहे आणि वापरायला सुरुवात पण झालेली आहे. आज आपण व्हिडिओ बनवत आहोत 27 सप्टेंबरला. तर आजच्या डेटला जर आपण पाहिलं तर तामिळनाडू हे स्वतःचं या ठिकाणी रुपयाचं चिन्ह वापरत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी कुठे उभारली आहे? योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली या ठिकाणी प्रतिभा अकादमी आहे ती उघडलेली आपल्याला पाहायला मिळते. तर फिफा हे कशाशी संबंधित आहे? तर फुटबॉल खेळाशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे. दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 9 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न पुढचा आहे आपला. दरवर्षी जागतिक अवयव दान दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 13 ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक अवयवदान दिन या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला. इंडियन ओपन 2025 वर्ल्ड एथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर कांस्य स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने या ठिकाणी सुवर्णपदक जिंकले आहे? तर महिला खेळाडूने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारलाय आपल्याला प्रश्न, कोणत्या महिला खेळाडूने सुवर्णपदक जिंकले? तर योग्य उत्तर आहे अन्नू राणी यांनी या ठिकाणी सुवर्णपदकाला गवसणी घातलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. प्रो गोविंदा लीग 2025चे विजेतेपदक कोणत्या संघाने या ठिकाणी जिंकले आहे? योग्य उत्तर आहे नागपूर निंजाज या ठिकाणी संघाने हे जे काही प्रो गोविंदा लीग 2025चं विजेतेपदक आहे ते जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं नागपूर निंजाजने. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत आपण. प्रो गोविंदा लीग 2025चे विजेतेपदक कोणत्या संघाने जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा गोवा सर्फर्स या संघाने या ठिकाणी उपविजेतेपद जिंकलेलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे. 15व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025चे विजेतेपदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे मित्रांनो हॉकी पंजाबने या ठिकाणी हे पदक जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अलीकडेच कोणत्या देशाने डार्क ईगल हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली या ठिकाणी विकसित केली? तर योग्य उत्तर आहे अमेरिका या देशाकडून नुकतंच या ठिकाणी डार्क ईगल ही जी काही हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे ती विकसित करण्यात आलेली आहे. यशस्वी चाचणी याची संपन्न झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न पुढचा बघणार आहोत. ड्रोनसाठी पोर्टेबल क्वांटम सेन्सर कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे? तर योग्य उत्तर आहे IIT बॉम्बेने. त्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात. भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजंट विलेज कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे सातनवरी हे भारतातील पहिले स्मार्ट विलेज या ठिकाणी ठरलेलं आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आहेत. अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण परीक्षेच्या दृष्टीने कव्हर करत आहोत. IBPS असेल, TCS असेल, या सर्व परीक्षांमध्ये महत्त्वाचे ठरणारे प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाच्या या ठिकाणी चालू घडामोडी आपण घेतोय आणि ज्या मी तुम्हाला प्रश्न IMP करायला सांगत आहे ते तुम्हाला वहीमध्ये नोट करून ठेवायचे. परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. प्रश्न पुढचा बघूयात. प्रश्नांकडे वळूयात आपल्या. भारतातील ॲनिमल स्टेम सेल बायो बँकचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर हैदराबाद या ठिकाणी
उद्घाटन करण्यात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला ॲनिमल स्टेम सेल बायो बँकेचं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, सिक्कीममध्ये अलीकडे साजरा होणारा टेडुंग क्लो रमफाट हा जो सण आहे तो कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? तर लेप्चा या समुदायाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो टेडुंग लो रमफाट. नाव पण घ्यायला खूप अवघड आहे मित्रांनो. ठीक आहे. हा सण जो आहे या ठिकाणी लेपचा या समुदायाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे, दरवर्षी जागतिक जैव इंधन दिवस कधी साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर असणार आहे आपलं दरवर्षी 10 ऑगस्टला या ठिकाणी जागतिक जैव इंधन दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? योग्य उत्तर आहे परशुरामपुरी असं या ठिकाणी नाव बदलण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, या प्रश्नावरून अजून एक गोष्टी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरांची नावे मागील काही दिवसामध्ये बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर असेल. जुनं नाव जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर औरंगाबाद त्या शहराचं जुनं नाव या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर धाराशिव असेल, धाराशिवचं जुनं नाव जर आपण पाहिलं तर उस्मानाबाद या नावाने धाराशिवला यापूर्वी ओळखलं जायचं. त्यानंतर अहमदनगर असेल, ज्या शहराचं नवीन नाव आहे अहिल्यानगर. तर ही काही महत्त्वाची नावे आहेत, महत्त्वाची बदललेले शहरांची नावे आहेत जी आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नुकतंच बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे सुविधा सुरू झालेली आहे, त्याच्याबद्दलचे पण बरेचसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करू GSच्या. प्रश्न पुढचा आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब कोणी जिंकला? तर योग्य उत्तर आहे मनिका विश्वकर्मा यांनी या ठिकाणी मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब जिंकलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025चा किताब जिंकणारी मनिका विश्वकर्मा कोणत्या राज्याची आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्याच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे? योग्य उत्तर आहे भारताने या ठिकाणी नुकतंच अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचं या ठिकाणी यशस्वी प्रक्षेपण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, आजच्या डेटमध्ये जर आपण पाहिलं तर 26 तारखेला 26/9/2025ला या ठिकाणी भारताकडून अग्नी प्राईमचं या ठिकाणी एक सक्सेसफुल यशस्वी या ठिकाणी चाचणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते, जे की रेल्वेद्वारे या ठिकाणी लॉन्च करण्यासाठी अग्नी 5ची या ठिकाणी यशस्वी चाचणी भारतीय DRDO कडून या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे जे आपण अग्नी प्राईम बद्दलची जी माहिती आहे, आजच्या डेली बेसिसमध्ये आपण एक सिरीज चालू केलेली आहे. रोजच्या चालू घडामोडी आपण त्या ठिकाणी अपडेट करत असतो. रोजच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ देत असतो. तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीनं आपण हे कव्हर केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. अलीकडेच महाराष्ट्राच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे राजेश कुमार यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, जगातील पहिला रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये बीजिंग या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. 2-3 पद्धतीनं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. कोणत्या कालावधी दरम्यान या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत, तर 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाण विचारलं जाऊ शकतं, कोणत्या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित सांगायचं आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये. ह्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, ब्रँड फायनान्सच्या 2025च्या अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल संघ कोणता ठरलाय? तर रिअल माड्रिड हा जो काही फुटबॉल संघ आहे तो जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल संघ ठरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील पहिला महिला नेतृत्वाखालील फूड हब मुंबईतील कांदिवली या ठिकाणी सुरू करण्यात आले असून त्याला नाव काय देण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे माऊली असे या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे माजी न्यायाधीश B. सुदर्शन रेड्डी यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. आता बघा मित्रांनो, हे जे काही संपन्न झालेले आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत. CP राधाकृष्ण हे भारताचे नवीन
नवीन उपराष्ट्रपती असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग उपराष्ट्रपती पदाबद्दलची अधिकची माहिती जर आपल्याला या ठिकाणी पाहायची झाली तर राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात असा जरी प्रश्न परीक्षामध्ये तुम्हाला पंचायत राज विषयावर आधारित प्रश्न विचारला गेला तर राज्यसभेचे पदसिद्ध जे काही अध्यक्ष असतात ते देशाचे उपराष्ट्रपती असतात. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे 2023च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जनात म्हणजेच धूर ओकणाऱ्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? ते योग्य उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो? योग्य उत्तर आहे 3 वर्षाचा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पैशावर आधारित ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक प्रमोशन आणि रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 कोणी सादर केले आहे? ते योग्य उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी. प्रश्न पुढचा आहे आपला 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आलेले आहे? योग्य उत्तर आहे गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे या ठिकाणी 130वी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे 2025 मध्ये या ठिकाणी अमित शहा यांच्याकडून मांडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग अमित शहा यांच्याकडे कोणते कोणते या ठिकाणी खाते देण्यात आले आहे? गृहमंत्री खाते त्यांच्याकडे देण्यात आलेले आहे, सोबतच सहकार मंत्री पण आहेत. ते सहकार मंत्री देशाचे पहिले सहकार मंत्री आहेत या ठिकाणी अमित शहा. आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाचे पहिले सहकार मंत्री कोण आहेत? अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाण्याची शक्यता असते. यामध्ये TCS IBPS पॅटर्न बघितला तर आपल्याला माहिती आहे की प्रश्न जे आहेत अत्यंत डीपमध्ये या ठिकाणी विचारले जात आहेत आपल्याला. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघूयात आपण. कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे? ते योग्य उत्तर आहे अभिनव बिंद्रा यांना. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे नासाने युरेनसचा 29वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव दिले आहे? तर योग्य उत्तर आहे S 2025U1 असे नाव या चंद्राला देण्यात आलेले आहे. युरेनसचा या ठिकाणी 29वा चंद्र या ठिकाणी शोधण्यात नासाला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक महत्त्वाचं आहे की या ठिकाणी आपण वरचा एक प्रश्न बघितला आहे IOC. तर याचं तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती आहे का? लॉंग फॉर्म माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, माहिती नसेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला याचं लॉंग फॉर्म आपण सांगणार आहोत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे फुटबॉलमध्ये सर्वाधिक 1391 सामने खेळण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे? ते योग्य उत्तर आहे फॅबियो डेव्हिसन. लोप्स मॅसियल यांनी या ठिकाणी 1391 सामने फुटबॉलमध्ये खेळलेले आहेत. हा एक जागतिक विश्वविक्रम असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे आपला हॉकी आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे? योग्य उत्तर आहे हरमनप्रीत सिंग याच्याकडे कर्णधार पदाची धुरा या ठिकाणी दिलेली आहे हॉकी आशियाई चषकासाठी. प्रश्न पुढचा आहे आपला NCC संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे विवेक त्यागी यांची. प्रश्न पुढचा आहे आपला नुकतेच झालेले सायपन इंटरनॅशनल 2025चा किताब कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे तान्या हेमंत यांनी याचा पुरस्कार जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतं. 2025चा सायपन इंटरनॅशनल हा जो काही पुरस्कार आहे तो तान्या हेमंत यांनी जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे रशियाने 2036 पर्यंत वेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा या ठिकाणी केली आहे? तर योग्य उत्तर आहे शुक्र या ग्रहावर जाण्यासाठी या ठिकाणी रशियाकडून वेनेरा डी मोहीम ही लॉन्च करण्यात आलेली आहे. 2036 पर्यंत या ठिकाणी रशियाकडून टार्गेट ठेवण्यात आलेला आहे शुक्र ग्रहावर जाण्यासाठी. प्रश्न पुढचा आहे आपला ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास किती वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो? तर 3 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा यामध्ये सांगण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे पैशावर आधारित ऑनलाईन गेमवर बंदी घालणारे विधेयक प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 कोणी सादर केले? तर योग्य उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. अश्विनी वैष्णव यांच्याकडे कोणते केंद्रीय या ठिकाणी खाते आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. देशाच्या मंत्रिमंडळाबद्दल प्रश्न परीक्षेमध्ये येतात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबद्दल तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात.
सोबतच मित्रांनो प्रश्न पुढचा आहे 130वी घटना दुरुस्ती विधेयक 25 कोणाद्वारे मांडण्यात आले? तर गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे मांडण्यात आलेला आहे. प्रश्न डबल आलेला आहे मित्रांनो. प्रश्न हा यापूर्वी आपण घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे कोणत्या भारतीय ऑलिम्पिक्स या ठिकाणी सुवर्णपदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त केलेले आहे? तर अभिनव बिंद्रा यांना. हा पण प्रश्न यापूर्वी आपण बघितलेला आहे. बरेचसे प्रश्न रिपीट झालेले दिसत आहेत मित्रांनो याच्यामध्ये. एक मिनिट. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकले मीराबाई चानू यांनी. अहमदाबाद या ठिकाणी जे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग गेम झालेले आहेत 2025चे याच्यामध्ये IMP मध्ये ठेवा. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच विचारला जाईल. प्रश्न पुढचा आहे BCCIचे अध्यक्ष कोण होते? त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर रॉजर बिन्नी हे BCCIचे अध्यक्ष होते. या ठिकाणी त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळते. नवीन अध्यक्षांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे BCCI कडून. प्रश्न पुढचा आहे रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर BCCIचे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले आहेत? तर राजीव शुक्ला हे BCCIचे कार्यवाहू अध्यक्ष बनलेले आहेत. तर उपाध्यक्ष आहेत हे BCCIचे उपाध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आता कार्यवाहू अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले? तर योग्य उत्तर आहे CISF कडून. प्रश्न पुढचा आहे FSSAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रजित पुनानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे भारतीय सैन्याने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात सुरू केला आहे? तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा बघणार आहोत 16व्या आशियाई नेमबाज स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर समराने या ठिकाणी महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे? ते योग्य उत्तर आहे सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मेक इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहन विताराचे हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रो प्लांटचे या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे? ते योग्य उत्तर आहे गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोपवेची चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे वाराणसी या शहरामध्ये भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोपवेची चाचणी या ठिकाणी यशस्वीपणे घेण्यात आलेली पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे कॅन्डी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न पुढचा असणार आहे कोणत्या अंतराळ संस्थेने सूर्य नावाचे अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले आहे? तर योग्य उत्तर आहे नासाने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या NDB उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे राजीव रंजन यांची. प्रश्न पुढचा आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया ज्याला आपण AAI च्या नावाने पण ओळखतो याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे श्रीनिवासन के स्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे अलीकडेच कोणते राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर विद्यार्थी शिष्यवृत्ती या ठिकाणी जाहीर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं? ते योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याने. प्रश्न क्रमांक पुढचा आहे प्रेमचंद पुखरंबम यांना ललित अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्याचे आहेत? ते योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्याचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न पुढचा आहे चर्चेत असलेला यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या 2 राज्यामधला आहे? ते योग्य उत्तर आहे हरियाणा व राजस्थान या 2 राज्यामधला हा प्रकल्प असलेला पाहायला मिळते. चर्चेत आहे खूपच. त्याला आपण यमुना जल पाईपलाईन प्रकल्प म्हणून पण या ठिकाणी ओळखत आहे. IMP मध्ये ठेवला हा प्रश्न तरी पण चालेल विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडील अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरलेत? ते योग्य उत्तर चंद्रबाबू नायडू हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेत. तर ममता बॅनर्जी ही सर्वात गरीब मुख्यमंत्री या ठिकाणी ठरलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे आपला नुकतेच महाराष्ट्रातील किती गावे
इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर 3500 गावे या ठिकाणी इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, लिथुआनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले? तर इंगा रुगिनीन ह्या नवीन पंतप्रधान बनलेल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, ड्युरंड कप 2025 कोणत्या संघाने जिंकले आहे? तर नॉर्थ ईस्ट युनायटेडने या ठिकाणी हा जो काही 2025चा ड्युरंड कप होता तो जिंकलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 25 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे? तर योग्य उत्तर आहे झुरिच हे शहर पहिल्या क्रमांकावर असलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 1 ऑगस्ट. योग्य उत्तर आहे 26 ऑगस्टला या ठिकाणी महिला समानता दिवस दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जात असतो. प्रश्न पुढचा आहे, जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा केला जातो? ते योग्य उत्तर आहे 27 ऑगस्टला. त्यानंतर मित्रांनो प्रश्न पुढचा आहे, दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 29 ऑगस्टला या ठिकाणी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, इन्व्हायरमेंट हा जो काही शब्द आहे तो कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे फ्रेंच या भाषेमधून घेतलेला हा शब्द आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 5 जून हा दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी दिनविशेष माहिती असणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे ज्या महिन्यामध्ये तुमची एक्झाम आहेत कमीत कमी तो महिना आणि त्याच्या अगोदरच्या एका महिन्याची तुम्हाला दिनविशेष या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यावर एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जात असतो. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, 1972 मध्ये स्टॉकहोम परिषद कुठे भरली होती? तर स्वीडन या ठिकाणी स्टॉकहोम परिषद भरलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, ओनली वन अर्थ हे घोषवाक्य कोणत्या परिषदेत स्वीकारलं गेलं होतं? तर योग्य उत्तर आहे स्टॉकहोम परिषदेमध्ये हे वाक्य या ठिकाणी स्वीकारलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, पर्यावरणाचे घटक कोणते नाहीत? या ठिकाणी वेगवेगळे 4 ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले होते. त्यापैकी बरोबरचे उत्तर होते हे सूर्य होतं. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली या ठिकाणी उत्तर घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, परिसंस्था या संकल्पनेची व्याख्या सर्वप्रथम कोणी केली होती? तर टेन्सले यांनी या ठिकाणी परिसंस्थेची सर्वप्रथम व्याख्या केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणती प्राकृतिक परिसंस्था आहे? योग्य उत्तर आहे जंगल हे प्राकृतिक परिसंस्था असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, भारताला जैवविविधतेच्या दृष्टीने काय मानले जाते? तर योग्य उत्तर आहे बहुविविध देश या ठिकाणी मानलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जैवविविधतेवर सर्वाधिक धोका कोणामुळे निर्माण होतो? तर योग्य उत्तर आहे शिकारी व जंगलतोडीमुळे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील वनक्षेत्रे कोणत्या राज्यामध्ये आहेत? सर्वाधिक वनक्षेत्रे या ठिकाणी भारताचा विचार केला तर मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वाधिक वनांचं प्रमाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात कमी वनांचं प्रमाण मग कोणत्या राज्यामध्ये आहे ते कमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. सोबतच महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक वनांचं क्षेत्र असणारा जिल्हा गडचिरोली आहे. सर्वाधिक कमी वनांचं क्षेत्र असणारा जिल्हा जर आपण बघितलं तर लातूर हा जिल्हा सर्वाधिक कमी वनांचं क्षेत्र असणारा जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने आणखीन महत्त्वाच्या असतात. त्या आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सध्या आपण चालू घडामोडी या विषयावर या ठिकाणी चर्चा करत आहोत. तर चालू घडामोडीचे जे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले आहे? योग्य उत्तर आहे मनोज जरांगे पाटील यांनी नेतृत्व केलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, 1 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या देशात भूकंप होऊन 1400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे? योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान या देशामध्ये या ठिकाणी 2025 मध्ये भूकंप आलेलं पाहायला मिळते. 1 सप्टेंबरला भूकंप आला होता, ज्याच्यामध्ये जवळपास 1400 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, 25वी शांघाई सहकार्य संघटना ज्याला आपण SCO या नावाने ओळखतो, ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे चीन या देशामध्ये टियानजिन या ठिकाणी ही जी काही परिषद आहे SCOची परिषद आयोजित करण्यात आली होती. SCOच्या परिषदेसाठी जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिलेले होते चीनमध्ये.
त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला 2025 बुद्धिबळ स्पर्धेचे विश्वचषक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर योग्य उत्तर आहे भारत या देशामध्ये, गोवा या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कधी आयोजित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान या ठिकाणी ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन या ठिकाणी भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला मिस टीन इंटरनॅशनल स्पर्धा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे 31 ऑगस्ट 2025 रोजी. प्रश्न पुढचा आहे नंदादेवी कन्या योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे ई गव्हर्नन्स सुविधा कार्यक्रम राज्यात या ठिकाणी प्रथम क्रमांकावर कोणती महानगरपालिका आहे? ते योग्य उत्तर आहे पुणे महानगरपालिका या ठिकाणी ई गव्हर्नन्स सुविधा राबवण्यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारत सरकारने आदिवासी भाषांसाठी सुरू केलेले AI आधारित भाषांतर मॉडेल हे मॉडेलचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे? तर आदिवानी असे या ठिकाणी या मॉडेलचं नाव ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आदिवासी भाषांसाठी या ठिकाणी AI आधारित भाषांतर मॉडेल या ठिकाणी भारत सरकारने लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं जे काही नाव ठेवण्यात आलेलं आहे तर आदिवानी असं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे अलीकडेच राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 जाहीर झाला असून त्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर आहे पहिला क्रमांक लागत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर योग्य उत्तर आहे आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी भारतातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली? जयपूर या शहराची निवड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जागतिक पर्यटन फेस्टिवल 2025 साठी महत्वाचा आहे, IMP मध्ये ठेवू शकता प्रश्न. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मिचेल स्टार्क या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे तान्या हेमंत यांनी. प्रश्न पुढचा आहे राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि महिला सुरक्षा वरील निर्देशांक ज्याला आपण नारी 2025 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे कोहिमा. कोहिमा हे शहर भारतातील महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असलेले शहर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोहिमा या शहराचा समावेश असलेला पाहायला मिळतो. कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? कमेंटमध्ये सांगायचे आपल्याला. राज्य आणि राजधान्या परीक्षेमध्ये विचारल्या जातात. माहिती असेल उत्तर तर नक्की कमेंट करा सर्वांनी. प्रश्न पुढचा आहे आपला 2025 मध्ये किती शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? ते एकूण 45 शिक्षकांना या. प्रश्न क्रमांक पुढचा आहे रशियाने 2036 पर्यंत वेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याचं या ठिकाणी निश्चित केलं आहे, घोषणा केली आहे? तर शुक्र या ग्रहावर. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडेच कोणत्या राज्यात ऑपरेशन संस्कार राबवण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये ऑपरेशन संस्कार राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर न्यायाधीश श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मुंबईच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून. प्रश्न पुढचा आहे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश कोण होते? तर आलोक आराधे हे माजी मुख्य न्यायाधीश होते. प्रश्न पुढचा आहे अमित मिश्रा या कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू आहे ज्यांनी नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर योग्य उत्तर आहे भारताचे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कुठे संपन्न झाली? योग्य उत्तर आहे दुबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चे आयोजन कधी करण्यात आले? योग्य उत्तर आहे 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान. प्रश्न पुढचा आहे भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचे चिपचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे विक्रम हे भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचे नाव असलेले आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने
वीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड या राज्याने. प्रश्न पुढचा असणार आहे आपला. नुकतेच आशिष वारंग यांचे निधन झाले. ते कोण होते? तर अभिनेते होते आशिष वारंग, ज्यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिओ अरमानी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या देशाचे होते? तर इटली या देशाचे होते. प्रश्न पुढचा आहे. आरोग्यपचा या ट्रायकोपस झेलॅनिकस या औषधी वनस्पतीचा शोध लावणारे कुट्टीमथन कानी यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्यातील होते? तर केरळ या राज्यातील होते. प्रश्न पुढचा आहे. आशियाई हॉकी कप 2025 चे विजेते पदक कोणत्या देशाने जिंकले? तर बघा, 2025 जे काही आशियाई हॉकी कप होता त्याचं विजेते पदक हे भारताने जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. आशियाई हॉकी कप 2025 चे उपविजेतेपद कोणत्या देशाने या ठिकाणी जिंकलं? तर दक्षिण कोरिया या देशाने उपविजेतेपदक जिंकलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारताने आतापर्यंत किती वेळा आशियाई हॉकी कप या ठिकाणी जिंकलेला आहे? पदक या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ते एकूण 4 वेळा. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे. जमैका देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर अँड्रू हॉलनेस यांची नियुक्ती झालेली पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. इस्रो देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल कुठे बांधत आहे? तर तामिळनाडू या ठिकाणी बांधत आहे. प्रश्न पुढचा आहे. एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे पहिले भारतीय शहर कोणते बनले? तर भुवनेश्वर हे पहिले भारतीय शहर बनले ज्या ठिकाणी उष्णता आणि शीतकरण कृती योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे. हायड्रोजन ट्रेन तंत्रज्ञान वापरणारा भारत कितवा देश बनलाय? तर 5व्या क्रमांकाचा देश या ठिकाणी भारत बनलेला आहे हायड्रोजन ट्रेन या ठिकाणी वापरणारा. प्रश्न पुढचा आहे. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील कोरेगुट्टा टेकडीवर राबवण्यात आलेले सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेचे नाव काय? योग्य उत्तर आहे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असं याचं नाव आहे. व्हेरी IMP मध्ये जसा प्रश्न तुम्हाला ठेवायचे ठेवा. 100% परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. IBPS असो वा TCS असो, या ठिकाणी हा प्रश्न तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये विचारला जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न IMP मध्ये ठेवायचा आहे. प्रश्न पुढचा आहे. तर चोला टायगर्स एव्हेंजर्स ऑफ सोमनाथ नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर योग्य उत्तर आहे अमिश त्रिपाठी यांनी चोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ या नावाचं या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे. 15वे उपराष्ट्रपती कोण? तर CP राधाकृष्ण हे 15वे उपराष्ट्रपती या ठिकाणी बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल स्थान पटकावले? तर योग्य उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न पुढचा आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 25 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 38वा क्रमांक या ठिकाणी असलेला आपण पाहू शकतो. प्रश्न पुढचा आहे. पॉलिमेटिक सल्फाइड या ठिकाणी एक्सप्लोरेशनसाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे भारताला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पॉलिमेटॅलिक या ठिकाणी सल्फाइड जे आहे त्याला एक्सप्लोरेशन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने जलशक्ती एक्सरसाइज कोणत्या राज्यात या ठिकाणी आयोजित केला होता? ते योग्य उत्तर आहे पंजाब या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो एथेनचे उद्घाटन कुठे झाले आहे? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे. भारतात पहिले जागतिक सागवान परिषद 25 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे कोची या शहरामध्ये भारतामध्ये जगातील पहिली सागवान परिषद आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. खालीलपैकी कोणाची बिहारची पहिली महिला फाईड मास्टर बनलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मरियम फातिमा ह्या बिहार राज्यामधील पहिल्या महिला फाईड मास्टर या ठिकाणी बनलेल्या आहेत. प्रश्न पुढचा आहे. राष्ट्रीय कृषी परिषद रग्बी मोहीम 2025 खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आपण जर बघितलं तर 2025ची जी काही रग्बी मोहीम 2025ची मोहीम होती राबवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे आपला. कौशल्य आणि व्यावसायिकांना जागतिक मान्यता देण्यासाठी भारताने कोणासोबत करार केला आहे? तर योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेसोबत या ठिकाणी भारताने करार केलेला आपल्याला पाहायला मिळतं. कौशल्य आणि व्यवसायांना अधिक या ठिकाणी जागतिक मान्यता मिळवण्यासाठी.
प्रश्न पुढचा आहे, भारताचे पहिले पंतप्रधान मित्र पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल? तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये पहिले पंतप्रधान मित्र पार्क या ठिकाणी बांधलं जाणार आहे. प्रश्न पुढचा आहे, अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अलीकडेच काय नाव बदलण्यात आलेले आहे? तर अहिल्यानगर असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनला. यापूर्वीच जर आपण पाहिलं तर अहमदनगर या शहराचं नाव बदलण्यात आलं होतं, अहिल्यानगर करण्यात आलं होतं. आता सोबत या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नाव पण बदलण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, गौरंगलाल दास यांची खालीलपैकी कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया या देशामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय संरक्षण अभियंत्याच्या 76वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 17 सप्टेंबरला या ठिकाणी साजरा करण्यात येतो. प्रश्न पुढचा आहे, स्वयं मदत गट ज्याला आपण SHG म्हणतो, तर या सदस्यांना ओळखपत्र देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुख्यमंत्री निश्चय स्वयं मदत भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा 1,000 रुपये देण्याची घोषणा कोणत्या सरकारने केली आहे? कोणत्या राज्याने केली आहे? ते योग्य उत्तर आहे बिहार या राज्याकडून या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान कोणी सुरू केले आहे? ते योग्य उत्तर आहे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार हे अभियान. प्रश्न पुढचा आहे, वाईल्ड आफ्रिका थ्रू माय लेन्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ते योग्य उत्तर आहे मनीष मुंद्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं, वाईल्ड आफ्रिका थ्रू माय लेन्स. प्रश्न पुढचा आहे, 19 सप्टेंबर 2025 रोजी बिहारमधील महिला आयोगाचा कोणता स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे आपला 24 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला, भारताने कोणत्या देशासोबत उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन स्थापन करण्यासाठी करार केला आहे? तर योग्य उत्तर आहे मॉरिशियस या देशासोबत. प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिले खाजगी तेलसाठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहेत? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो, शाश्वत मत्स्यपालनासाठी जागतिक दर्जाचे निळे बंदर बांधण्यासाठी भारताने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर योग्य उत्तर आहे अन्न आणि कृषी संघटनेशी या ठिकाणी भारताने भागीदारी केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 25चे विजेतेपदक कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे वैशाली रामबाबू यांनी जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेचं, ज्याचं आयोजन या ठिकाणी उझबेकिस्तान या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या देशाने 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिन म्हणून या ठिकाणी पाळण्याची घोषणा केली आहे? तर नेपाळने या ठिकाणी 17 सप्टेंबर हा दिवस शोक दिवस पाळण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, सबिता भंडारी यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे नेपाळ देशाच्या. प्रश्न पुढचा आहे, आपण स्टोरीज ऑफ द स्ट्रगल ऑफ काश्मीर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. योग्य उत्तर आहे इस्पिता चक्रवर्ती. प्रश्न पुढचा आहे, जागतिक बँकेने पूर्व आशियाई आणि पॅसिफिकसाठी उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर योग्य उत्तर आहे कार्लस फेलिप जरामिलो यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली पाहायला मिळते जागतिक बँकेकडून पूर्व आशियाई आणि पॅसिफिकचे उपाध्यक्ष म्हणून. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, गुरु शारदा हॉफमन कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत? त्यांच्या वयाच्या 96व्या वर्षी निधन झालेले होते. तर योग्य उत्तर आहे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पॅसिफिक रिच 2025 लष्करी सराव कोणत्या देशात सुरू आहे? तर योग्य उत्तर आहे सिंगापूर या देशामध्ये हा सराव सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलनाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर योग्य उत्तर आहे अहमदाबाद या ठिकाणी उद्घाटन केलेलं आपल्याला अमित शहानी केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, सर्वेश कुशरे जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे उंच उडीमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, स्पीड स्केटिंग जागतिक अजिंक्यपद स्पर्धा भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे आनंद कुमार यांनी पहिले या ठिकाणी जागतिक सुवर्णपदक जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या खेळामध्ये? तर स्पीड स्केटिंग या प्रकारामध्ये त्यांनी हे पदक जिंकलेलं आहे. भारतासाठीचं या प्रकारातलं पहिलंच पदक असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो.
प्रश्न पुढचा आहे, राज्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला केंद्राकडून परदेशी देशी या ठिकाणी परवानगी मिळणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र हे राज्य पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता? तर दीव हा पहिला जिल्हा आहे जो संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो. त्यानंतर देशातील पहिली विधानसभा कोणती आहे की ज्या ठिकाणी देशातील पहिली विधानसभा आहे की ज्या ठिकाणी सौर ऊर्जेवर सर्व कामे होतात किंवा सौर ऊर्जेचा वापर पूर्णपणे केला जातो. तर दिल्लीची जी विधानसभा आहे मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा म्हणून या ठिकाणी पुढे आलेली आपल्याला पाहायला मिळते. देशातील पहिली विधानसभा असलेली पाहायला मिळते. IMP मध्ये ठेवा, प्रश्न विचारला जाईल परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली दृष्टिबाधित महिला भारतीय कोण आहे? तर योग्य उत्तर आहे छोजिन आगामी ही पहिली दृष्टिबाधित किंवा अंध महिला आहेत ज्यांनी एव्हरेस्ट या ठिकाणी चढलेला आहे, एव्हरेस्ट शिखर सर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ हे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम कुठे आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिले अंडर वॉटर म्युझियम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रपतीच्या पहिल्या महिला ADC कोण बनल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे यशस्वी सोळंकी या राष्ट्रपतीच्या पहिल्या ADC या ठिकाणी बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतातील पहिले सोलार EV चार्जिंग स्टेशन कुठे बांधण्यात आले? तर बंगळुरू या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे पहिले सोलार EV स्टेशन. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद भारताकडे 2025 ते 28 कालावधीसाठी जागतिक सार्वजनिक प्रशासन संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? योग्य उत्तर आहे भारतीय V श्रीनिवास यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, संयुक्त राष्ट्र महासंस्थेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलंय? तर 2026 हे वर्ष या ठिकाणी संयुक्त राष्ट्राकडून महिला शेतकरी वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अग्निवीर जवानांसाठी 20% आरक्षण देण्याचं जाहीर केलं? तर सिक्कीमने या ठिकाणी 20% आरक्षण देण्याचं जाहीर केलं आणि वर आपण बघितलं की बिहारने 10% आरक्षण देण्याचं जाहीर केलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, आर्थिक आणि सामाजिक व्यवहारामध्ये विभाग या संस्थेचे जागतिक सामाजिक अहवाल 2025 जाहीर केला. योग्य उत्तर आहे संयुक्त राष्ट्राकडून. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग विलेज कुठे बांधले जात आहे? तर योग्य उत्तर आहे अमरावती आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पुरातन वस्तूंच्या दस्तऐवजीकरणासाठी गाव पातळीवर सर्वेक्षण सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर कर्नाटक हे देशातील पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, एप्रिल 2025 मध्ये LGBTQ समुदायाला सार्वजनिक कार्यक्रम करण्यावर बंदी घातली तर हंगरी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 कोणते शहर प्रथम स्थानी आहे? तर योग्य उत्तर आहे अमरावती हे शहर. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी राजीनामा जाहीर केला आहे. कधी जाहीर केला? तर 7 सप्टेंबर 2025 त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, अनुतीन चार्नविराकुल कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले? तर थायलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे अनुतीन चार्नविराकुल यांची. प्रश्न पुढचा आहे, भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून कोण ठरले आहेत? तर चंद्रबाबू नायडू. आणि सर्वात कमी श्रीमंत कोण आहे? गरीब मुख्यमंत्री कोण आहे? तर ममता बॅनर्जी. योग्य उत्तर आहे ममता बॅनर्जी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे, रॉजर बिन्नी यांनी नुकताच राजीनामा दिला. ते कशाचे अध्यक्ष होते किंवा कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? तर BCCIचे, ज्याला आपण भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणून पण या ठिकाणी ओळखत असतो. प्रश्न पुढचा आहे, BCCIचे नवीन कार्यवाही अध्यक्ष कोण बनले? तर राजीव शुक्ला, जो की BCCIचे उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्य करत आहेत. त्यांच्याकडे आता कार्यवाहू अध्यक्षपदाची धुरा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलंय. योग्य उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले. योग्य उत्तर आहे नागालँड. या ठिकाणी प्रश्न थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत. प्रश्न पुढचा आहे, एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र.
पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील पहिले राज्य. तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, AI ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम असणारे पहिले राज्य. योग्य उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न पुढचा आहे, ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पहिले राज्य बनले आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 25 मध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो. तर 38वा क्रमांक या ठिकाणी भारताचा लागत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारतीय सैन्याच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने जलशक्ती एक्सरसाइज कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली होती. तर पंजाब या राज्यामध्ये आयोजित केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न पुढचा असणार आहे, आशियातील पहिले महिला कर्करोग उपचार केंद्र अपोलो अथेनचे उद्घाटन कुठे करण्यात आले. तर नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अपोलो अथेनचं या ठिकाणी उद्घाटन. प्रश्न पुढचा आहे, भारतातील पहिले जागतिक सागवान परिषद 25 कोटी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. तर कोची या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोण बिहारची पहिली महिला फाईट मास्टर बनली आहे. तर मरियम फातिमा ह्या पहिल्या महिला फाईट मास्टर बनल्या आहेत बिहार या राज्याच्या. प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2025 खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती. नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, कौशल्य आणि व्यवसायांना जागतिक मान्यता देण्यासाठी भारताने कोणासोबत करार केला आहे. तर योग्य उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेसोबत या ठिकाणी भारताने करार केलेला आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, भारताचे पहिले पंतप्रधान मित्र पार्क कोणत्या राज्यामध्ये बांधले जाईल. तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे, आपला अहमदनगर रेल्वे स्टेशनचे अलीकडेच नाव काय बदलण्यात आले आहे. तर अहिल्यानगर रेल्वे स्टेशन असं नाव या ठिकाणी या रेल्वे स्टेशनला देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले. योग्य उत्तर आहे नवी दिल्ली या शहरामध्ये. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या देशाने 25 मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यासाठी ICCने विल टू विन मोहीम या ठिकाणी सुरू केली. योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंकेदरम्यान. प्रश्न पुढचा आहे, डिफरंट बट नो लेस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले. तर योग्य उत्तर आहे अनुपम खेर यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर योग्य उत्तर आहे जोनास गहर स्टोर यांची नियुक्ती या ठिकाणी नॉर्वेचे पंतप्रधान म्हणून करण्यात आलेली आहे. नवनियुक्त पंतप्रधान म्हणून यांच्याकडे सध्या पाहिलं जात आहे. प्रश्न पुढचा आहे, 11 सप्टेंबर रोजी कोणत्या देशात राष्ट्रीय स्मृती दिन आणि देशभक्ती दिन साजरा केला जातो. ते योग्य उत्तर आहे अमेरिकेमध्ये. प्रश्न पुढचा आहे, भारतात 11 सप्टेंबर रोजी साजरा होणारा दिग्विजय दिवस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. ते योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंदाशी संबंधित असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जगप्रसिद्ध टाइम मासिकने या ठिकाणी किड ऑफ द इयर 25 म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी केली. तर योग्य उत्तर आहे तेजस्वी मनोज यांची. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, शनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ज्याला आपण NSE म्हणून पण ओळखतो, याचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली. योग्य उत्तर आहे श्रीनिवास इंजेती यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, आफ्रिकेतील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या देशात झाले. तर योग्य उत्तर आहे इथिओपिया या देशामध्ये उद्घाटन झालेलं पाहायला मिळतं. आफ्रिकेतील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, आचार्य देवव्रत यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे देण्यात आलेला आहे. कारण जर आपण पाहिलं तर CP राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. सध्या त्यांची नियुक्ती देशाचे उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर आचार्य देवव्रत यांच्यावर, जे की गुजरातचे राज्यपाल आहेत, यांच्यावर आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा पदभार या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रश्न पुढचा आहे, बंगळुरू येथे झालेले 74व्या इंटर सर्व्हिस ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2025 मध्ये नीरज चोप्राचा विक्रम कोणी या ठिकाणी मोडला आहे. तर योग्य उत्तर आहे शिवम लोहोकरे यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे. तर योग्य उत्तर आहे सेबास्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती या ठिकाणी फ्रान्सचे पंतप्रधान म्हणून करण्यात आलेली आहे. फ्रान्सचे या ठिकाणी राष्ट्रपती जर आपण बघितलं तर एमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत. तर पंतप्रधानपदी आता नव्याने सेबास्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते.
प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे 10,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या श्रेणीमध्ये स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कार 25 मध्ये कोणाला प्रथम स्थान या ठिकाणी मिळालेलं आहे? तर योग्य उत्तर आहे इंदोर या शहराला प्रथम स्थान मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे झापॅड 2025 नावाचा बहुराष्ट्रीय सराव खालीलपैकी कोणत्या देशात सुरू झाला आहे? योग्य उत्तर आहे रशिया या देशामध्ये. प्रश्न पुढचा आहे आपला भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक असलेले महाकाय आफ्रिकन गोगलगाय अलीकडेच कोणत्या शहरामध्ये सापडले आहे? तर योग्य उत्तर आहे चेन्नई या शहरामध्ये. प्रश्न पुढचा आहे सशस्त्र दलाद्वारे संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स ज्याला आपण CCC म्हणून ओळखतो हे 2025 हे कोणत्या शहरामध्ये आयोजित केली गेली होती संयुक्त कमांड कॉन्फरन्स? तर योग्य उत्तर आहे कोलकाता या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न पुढचा आहे बातम्यांमध्ये असलेला हिल्सा मासा खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय मासा आहे? तर योग्य उत्तर आहे बांगलादेशचा राष्ट्रीय मासा म्हणून याला ओळखलं जातं. प्रश्न पुढचा आहे भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रश्न पुढचा आहे पूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेला अनोखी दुनिया नावाचा हा जो काही जागतिक पहिला उद्यान आहे ते कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आले? ते योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. प्रश्न पुढचा आहे 28व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसचे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये या ठिकाणी करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात ज्याला आपण UAE म्हणून पण या ठिकाणी ओळखतो. प्रश्न पुढचा आहे आपला 2025च्या CAFA नॅशनल कपमध्ये ओमानला हरवून भारताने कोणते पदक या ठिकाणी जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर युनुस अहमद यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलीकडेच कोणत्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना एकत्रितपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर योग्य उत्तर आहे नेपाळ या देशाचा. कारण इथे एक आंदोलन विद्यार्थ्यांचं आंदोलन खूप मोठं उग्र आंदोलन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून या ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. झेन झी नावाचं हे जे काही आंदोलन होतं हे आंदोलन नेपाळमध्ये वाढलेलं किंवा नेपाळमध्ये झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या आंदोलनानंतरच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो कोणत्या राज्याने अंतराळ शहर आणि 2 प्रमुख संरक्षण उत्पादन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याने. प्रश्न पुढचा आहे भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे CP राधाकृष्ण यांची. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. महाराष्ट्र राज्यपाल असतानाच यांची नियुक्ती या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून करण्यात आलेली आहे. मग महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? वर आपण प्रश्न बघितलेला आहे. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त राज्यपाल म्हणून कार्यभार सोपवण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. महत्त्वाचं आहे की उपराष्ट्रपती पदाची शपथ कोण देत असतं? परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतींना शपथ देत असतात. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राष्ट्रपती हे तिन्ही सैन्य दलाचे पदसिद्ध प्रमुख म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत असतात. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पंतप्रधानांना शपथ देण्याचं काम कोण करतं? तर पंतप्रधानांना शपथ देण्याचं काम हे राष्ट्रपती करत असतात. राजीनामा राष्ट्रपतीकडे या ठिकाणी दिला जातो आणि ज्यावेळेस राष्ट्रपतीकडे पंतप्रधान राजीनामा देतात त्यावेळेस पूर्ण मंत्रिमंडळात बरखास्त होत असतं. महत्त्वाचं आहे IMP आहे परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये की राष्ट्रपती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोणाद्वारे दिली जाते? तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांकडून या ठिकाणी राष्ट्रपतींना त्यांच्या पद आणि गोपनीयतेची शपथ या ठिकाणी दिली जात असते. मग राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतात? तर राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाकडे देत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
त्यासोबतच सरन्यायाधीशांना या ठिकाणी शपथ देण्याचं कार्य कोण करतं? पद आणि गोपनीयतेची तर राष्ट्रपती करत असतात. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, ड्रग्ज मुक्त भारतासाठी नमो युवा धाव अभियान राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे मिलिंद सोनम यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, मोहम्मद इरफान अली यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर गयाना या देशाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मोहम्मद इरफान अली यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले? तर प्रताप सरनाईक हे या ठिकाणी टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रताप सरनाईक कोण आहेत? तर परिवहन मंत्री म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये ते कार्यरत आहेत. सोबतच MSCRTCचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, म्हणजे ST महामंडळचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत ते. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे आपला, ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. व्हेरी आय एम पी करा या प्रश्नाला. प्रश्न 100% परीक्षेत विचारला जाणार आहे. प्रश्न पुढचा आहे, नुकतेच प्रकाशित झालेल्या ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लन हे या पुस्तकाचे लेखक असलेले माहिती आहे. व्हेरी IMP करायचे आपल्याला. व्हेरी IMP करा मित्रांनो. व्हेरी IMP आहे प्रश्न. दोन्ही विचारले जातील. कोणाच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं? तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी. आणि कोणी हे पुस्तक लिहिलेलं आहे? तर रिटायर्ड लेफ्टनंट जनरल KJS ढिल्लन यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कर्करोगाची या ठिकाणी लस तयार केली आहे? तर रशिया या देशाने कर्करोगालाच आपण कॅन्सर म्हणतो. कॅन्सर या आजारावर लस या ठिकाणी रशियाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, अमेरिकन ओपनमध्ये टेनिसच्या महिला एकेरी 25चे विजेतेपदक कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे आयारना साबलेन्का यांनी हे पदक जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न पुढचा आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून काय केले आहे? तर योग्य उत्तर आहे युद्ध मंत्रालय असं नाव या ठिकाणी केलेलं आहे. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे? तर योग्य उत्तर आहे कर्नाटक या राज्याने. प्रश्न पुढचा आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य? तर योग्य उत्तर आहे केरळ. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले 1100+ प्रश्न जे आपण 2 पार्टमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पहिला पार्ट ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर दुसरा पार्ट आपण या ठिकाणी तुम्ही बघत आहात, परत आपण या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तुमच्या माहितीसाठी, तुमच्या अभ्यासासाठी आपण 2 पार्टमध्ये जवळपास 1100 प्रश्न कव्हर केलेले आहेत. जवळपास 9 महिन्याच्या सर्व चालू घडामोडी या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. याची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. तुम्हाला हे PDF डाउनलोड करण्यासाठी कुठलेही चार्जेस पे करायचे नाही. अगदी मोफत आपण तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे PDF डाउनलोड केल्यानंतर त्याचं इझिली तुम्ही प्रिंट पण काढू शकणार आहात. प्रिंट काढण्यासाठी कुठलीही प्रॉब्लेम तुम्हाला त्याच्यामध्ये येणार नाही. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जो स्पर्धा परीक्षांची तयारी करतो. कारण आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाची तयारी आपण करून घेत असतो आणि चालू घडामोडी आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तयारी जर तुम्ही करत असाल तर त्यासाठी चालू घडामोडी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. डेली बेसिसमध्ये चालू घडामोडीचे व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत. आपल्या चॅनलवर नवीन सिरीज आपण चालू केलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील कुठल्याही भरतीची तयारी तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी ठरणार आहेत. नक्कीच भरतीमध्ये, परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे, याची 100% गॅरंटी आपण तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो. चला तर मग मित्रांनो, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून
पुढचा व्हिडिओ आल्यानंतर त्याचं अपडेट नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला PDF मिळेल. भरतीविषयी छोटी-छोटी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.